नमस्कार मित्रांनो. आपण आयुष्यात खूप पुस्तके वाचतो, पण माणसं वाचायला आपण शिकलो का? कारण काही लोकांचे शब्द वेगळे असतात आणि त्यांचे डोळे आणि वर्तन मात्र वेगळंच असतं. ते काही जुळत नाही. आणि उदाहरणार्थ कोणी म्हणतं हे ठीक आहे, मला काही झालं नाही, परंतु चेहरा सांगतो भाऊ आतून सगळं ढासळलंय. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लोकांच्या भावना आणि वर्तन ओळखण्याची गुपिते. ही कला जर तुम्ही शिकला तर लोकांचे खरे भाव समजतील, नाती मजबूत होतील आणि कधी कधी एखाद्या वेळी योग्य व्यक्तीला आधार देण्याची संधी मिळेल. तर चला माणसं वाचायला सुरुवात करूया. वर्तणूक क्रमांक 1, नजरेला नजर न देणे. एखादी व्यक्ती बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलत नसेल तर 2 शक्यता असतात. एकतर ती व्यक्ती काहीतरी लपवत असते किंवा ती खूप घाबरलेली असते. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये बॉस विचारतो हे काम कोणी बिघडवलं आणि अचानक सगळे शांत होते. सगळे कर्मचारी टेबलकडे पाहायला लागतात तेव्हा समजून घ्या खरा गुन्हेगार खोलीतच आहे. वर्तणूक क्रमांक 2, खोटे हास्य. खरे हास्य डोळ्यापर्यंत पोहोचते, पण खोटं हास्य फक्त ओठावरच थांबतंय. उदाहरणार्थ तुम्ही नवीन कार घेतली, शेजारी म्हणतो वाह खूप छान, पण डोळ्यातून स्पष्ट दिसतं ही कार माझ्याकडे आधी असायला हवी. वर्तणूक क्रमांक 3, अचानक शांत होणे. जो माणूस नेहमी बोलका असतो आणि अचानक गप्प बसतो तर समजून घ्या त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू आहे. अशा वेळी त्याला सल्ला नको असतो, फक्त कोणीतरी ऐकणारा हवा असतो. वर्तणूक क्रमांक 4, जास्त बोलणारी व्यक्ती. काही लोक इतके बोलतात की आपल्याला वाटतं की यांना पॉज बटन आहे का, पण अनेकदा अशी माणसं एकटेपणामुळे बोलत असतात. त्यांना फक्त कोणी ऐकणारा हवा असतो. वर्तणूक क्रमांक 5, वारंवार मोबाईल पाहणे. तुम्ही मनापासून बोलत आहात आणि समोरची व्यक्ती दर 2 मिनिटांनी आपला मोबाईल पाहतो. याचा अर्थ तुमच्या संभाषणापेक्षा त्याला इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपवर जास्त इंटरेस्ट आहे, तुमच्यात नाही. वर्तणूक क्रमांक 6, थरथरणारा आवाज. जेव्हा आवाज कापतो तेव्हा 3 शक्यता असतात: भीती, तणाव किंवा खोटं उदाहरण. आई विचारते सांग परीक्षेत किती मार्क मिळाले आणि मुलगा म्हणतो आई मी म्हणजे ते 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 तेव्हा आईला आधीच उत्तर कळलेलं असतं. वर्तणूक क्रमांक 7, छोट्या गोष्टीवर पटकन राग येणे. काही लोकांना तुम्ही पाहिलं असेल लहानशा गोष्टीवर सुद्धा त्यांचा पाराच होतो. चहाचा कप उशिरा मिळाला, ट्रॅफिक मध्ये हार वाजला किंवा कोणी साधं मतभेद व्यक्त केलं आणि लगेच रागाचा स्फोट. पण खरं कारण ते नसतं. खरं कारण असतं मनात साचलेला ताण आणि दडपलेले भाव. उदाहरणार्थ घरात वडील ऑफिसमधून थकून आलेले आहे. आई म्हणते चहाला थोडा उशीर होईल. लगेच उत्तर येतं काहीच व्यवस्थित होत नाही या घरात. खरं तर राग चहावर नसतो, तो ऑफिसमधील ताणावर असतो. म्हणून अशा वेळी वाद न घालता त्यांना थोडा वेळ शांत, त्यांना रिलॅक्स व्हायला वेळ दे, शांतता ठेव. क्रमांक 8, हसताना अचानक गप्पा होणे. मित्रांच्या गप्पा सुरू आहेत, जोक सुरू आहे, सगळे हसत आहे, एक मित्र अचानक गप्प होतो. हे सहसा 2 कारणाने होतं. एखादी गोष्ट त्याला लागली आहे किंवा त्याच्या मनात काहीतरी किंवा त्याला काहीतरी वेगळं आठवलं आहे. उदाहरण समजा तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये कोणी म्हणतो अरे अजून लग्न केलं नाहीस का. सगळे हसतात, पण तो मित्र शांत होता, कारण कदाचित त्याच्या आयुष्यात नुकतंच एखादं नातं तुटलेलं असतं. अशा वेळी संवेदनशीलता फार महत्वाची असते. वर्तणूक क्रमांक 9, पापण्यांचे जास्त लुकलुकते. जेव्हा एखादी व्यक्ती खूप वेगाने पापण्या लुकलुकते तेव्हा ती सहसा अस्वस्थ असते. हे शरीराचे नैसर्गिक तणाव संकेत आहे. उदाहरणार्थ इंटरव्ह्यूमध्ये उमेदवार बसलेला आहे, प्रश्न विचारला जातो तुम्ही ही नोकरी का करायची आहे. तो उत्तर देतो, पण पापण्या इतक्या लुकलुकतात की इंटरव्ह्यू घेणाऱ्याला कळतं हा खूप तणावाखाली आहे. अशा वेळी थोडं स्मित परिस्थिती